बघा, आपण आज गुणोत्तर प्रमाण हा घटक बघणार आहोत. आता गुणोत्तर प्रमाण हा घटक बघत असताना थोडंसं आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. बघा, गुणोत्तर प्रमाण म्हणजे काय? तर पहिली गोष्ट आपण लक्षात ठेवूया की गुणोत्तर म्हणजे काय, तर भागाकार. बघा, गुणोत्तर याचा अर्थ काय असतो? भागाकार असतो. ठीक आहे. मग आता इथं उदाहरण दिलेलं आहे बघ, की काय 200 चे 50शी गुणोत्तर किती? म्हणजे 200 आणि 50 यांचं हे गुणोत्तर हे लिहितो आपण असं, पण गुणोत्तराचा अर्थ काय होतो की 200 आणि 50 यांचा काय असतो? भागाकार असतो. म्हणून किती आले? शून्याला शून्य गेले, 5 एक्के 5, 5 चौक 20, म्हणजे 4/1 याचाच अर्थ 4 असेल. म्हणजे 200 चे 50शी गुणोत्तर किती? 4 असेल. हे याचं उत्तर असेल. पुढचं उदाहरण बघा, 20 रुपयांचे 50 पैशाशी गुणोत्तर किती? आता इथं दोन घटक आहेत. इथं काय आहेत बघा, इथं 20 रुपये आहेत आणि इथं काय आहेत? 50 पैसे आहेत. मग एकतर आपण रुपयाचं पैशामध्ये रूपांतर करायचं किंवा पैशाचं रुपयामध्ये रूपांतर करायचं. मग आपण काय करूया, आधी 20 रुपये म्हणजे पैसे बघूया. का? कारण दोन्ही परिमाणं एकच पाहिजे. एकतर दोन्ही रुपये पाहिजेत किंवा दोन्ही पैसे पाहिजे. मग आता 20 रुपयाचे मी पैसे काढतो बघा, किती झाले? 2000 पैसे. मग ह्याचाच अर्थ काय झाला? 2000 पैशांचे 50 पैशाशी गुणोत्तर काढा. आता गुणोत्तर काढा म्हणजेच काय आलं? आपण काय करतो? याचा भागाकार. बघा, 2000 भागिले 50. मग काय करूया आपण? शून्याला शून्य गेले, 5 एक्के 5, 5 चौक 20, वरचा एक शून्य, म्हणजे 40/1 म्हणजेच 40 म्हणजे माझं उत्तर काय असणार आहे या ठिकाणी? 40 पुढे बघा, दोन संख्यांचे गुणोत्तर 5/7 आहे. त्यातील पहिली संख्या 25 असल्यास दुसरी संख्या कोणती? बघा, काय असतं, दोन संख्यांचं जेव्हा गुणोत्तर असतं 5/7, याचा अर्थ काय असतो की जेव्हा पहिली संख्या 5 असेल, तेव्हा दुसरी संख्या 7 असणार. म्हणजे 5 आणि 7 या त्या संख्या आहेत का? नाही. गुणोत्तर याचा अर्थ काय? ही संख्या 5च्या पटीत कितीतरी आहे. तशीच ही संख्या 7च्या पटीत कितीतरी आहे. पण असताना ही जेवढी पट आहे तेवढीच ही पट असणार. म्हणजे 5च्या जितकी ही पट असेल तितकीच ही पण काय असणार आहे? 7च्या पटीत ती संख्या असणार आहे. थोडक्यात गुणोत्तर म्हणजे काय? इथं 5/7 म्हणजे जेव्हा पहिली संख्या 5 असेल तेव्हा दुसरी संख्या 7 असणार. बरं, त्याने काय दिलं आहे? पहिली संख्या 25 दिली. बघा, मग पहिली संख्या 25 याचाच अर्थ 5च्या किती पट झाली? ही 5च्या 5 पट. मग आता ही 5 पट झाली म्हणून इकडची संख्या पण काय होणार आहे? 5 पट होणार. म्हणून 7×5 35. म्हणून दुसरी संख्या किती येणार आहे? 35 येणार आहे. बघा, पुढे काय म्हटलं इथं? ए व बी या दोन संख्यांचे गुणोत्तर 7/4 आहे. बघा, ए आणि बी यांचं गुणोत्तर दिलंय 7/4. इथं बी ची किंमत दिली 36. बी ची किंमत किती दिली? 36. तर ए ची किंमत किती? आता 4च्या किती पट झाली? बघा, 4च्या या ठिकाणी 9 पट झाली. म्हणजे 4 9 36 ना, म्हणून 9 पट झाली. मग आता ही 9 पट झाली म्हणून ही सुद्धा काय झाली? 9 पट, म्हणजे गुणिले 9. 7 9 63. म्हणून माझं उत्तर काय असेल? ए ची किंमत 63 असणार आहे. पुढे बघा, काय झालं? दोन संख्यांचे गुणोत्तर 8/5 आहे आणि त्या संख्यांची बेरीज 195 आहे. तर त्या संख्यांमधील फरक काढा. बरं, हे काढण्यासाठी आधी मला पहिली संख्या दुसरी संख्या काढावी लागतील. आता गुणोत्तर म्हणजे काय असतं? बघा, मी मगाशीच सांगितलं की त्यांचं गुणोत्तर 8/5 आहे. याचा अर्थ ही जी पहिली संख्या आहे ती 8च्या पटीत कितीतरी वाढणार आहे आणि दुसरी संख्या सुद्धा तितक्याच पटीत वाढणार. बरोबर, म्हणजे याची पण पट जेवढी असते तेवढीच याची पट असते. म्हणजे दोघांची ही पट काय असते? समान असते. मग आपण नेहमी समान पट काय करतो? एक्स मानतो. बरोबर, मग मला सांगा, पहिली संख्या बघा, पहिली संख्या किती झाली? आता 8ची एक्स पट म्हणजे 8 गुणिले एक्स 8x. आता इथं दुसरी संख्या बघा, किती आहे? 5 आहे. म्हणून दुसरी संख्या किती झाली? 5x. बघा, हे 8/5 हे गुणोत्तर असतं आणि जेव्हा आपण याला x न गुणतो तेव्हा ती संख्या तयार होते. म्हणजे 8/5 हे त्यांचं गुणोत्तर झालं, पण 8x ही पहिली संख्या झाली आणि 5x ही काय झाली? दुसरी संख्या झाली.
का? कारण आपण त्याची एक्सच्या पटीत त्या संख्या मांडत असतो. बघा पुढे. मग आता काय झालं, पहिली संख्या 8x आहे, दुसरी संख्या 5x आहे. आता या दोघांची काय दिली, बेरीज दिली. म्हणजे किती आली बघा, या दोघांची बेरीज 8x अधिक 5x बरोबर किती दिलेली आहे त्यांनी, 195. मग आता बघा 8 आणि 5 13x, 13x बरोबर 195. मला xची किंमत काढायची म्हणून 195 भागिले 13. 13 इकडे गुणाकारात होतो, इकडं आलं भागाकारात. 13 एके 13, 13 एके 13, उरले 6 झाले 65, 13 पाची 65, म्हणजे xची किंमत किती आली, 15 आली. बरं, म्हणून काय झाली, पहिली संख्या बघा, पहिली संख्या किती आली, 8x आहे, म्हणजेच 8 गुणिले 15 आहे, म्हणजे 15 8 120 झाली. या ठिकाणी दुसरी संख्या बघा, दुसरी संख्या किती आहे, 5x आहे. xची किंमत आहे आपल्याला 15, म्हणजे 15 पाची 75. पहिली संख्या आली 120, दुसरी संख्या आली 75. आपल्याला याच्यातला काय पाहिजे, आपल्याला याच्यातला फरक पाहिजे. फरक म्हणजे काय असतो, वजाबाकी असते. म्हणून 120 वजा 75. बघा किती आले, 10तून 5 गेले 5, 12तून 8 गेले 4, 0, म्हणजे किती आला, फरक आलेला 45. आता बघा या ठिकाणी दुसरं उदाहरण काय म्हटलं, इथं 4 संख्यांचे गुणोत्तर. बघा 4 संख्यांचे गुणोत्तर 15, 7, 6, 9 आहे. त्या सर्व संख्यांची बेरीज 592 आहे. तर मधल्या दोन संख्यांमधील फरक किती. बघा आता हे गुणोत्तर दिलेलं आहे 15, 7, 6, 9. मग आपण बघितलं की आपण नेहमी त्यांची काय म्हणतो, या सगळ्यांची आपण काय म्हणतो, समानपट x मानतो. मग आता गुणोत्तर 15 आहे, म्हणून पहिली संख्या किती आली, 15x. जेव्हा आपण याला x जोडतो तेव्हा ती संख्या तयार होते, तेव्हा ते गुणोत्तर राहत नाही. बरं, दुसरी संख्या काय झाली, 7x. तिसरी संख्या काय आली, 6x. चौथी संख्या काय आली, 9x. बघा चौथी संख्या 9x बरोबर. मग आता इथं काय दिलेलं आहे, या सगळ्यांची बेरीज 592 दिली. म्हणजे 15x अधिक 7x अधिक 6x अधिक 9x, या सगळ्यांची बेरीज दिलेली आहे 592. बघा 15 आणि 7 22, 22 आणि 6 28, 28 आणि 9 37, म्हणजे 37x बरोबर 592. आता मला xची किंमत काढायची आहे, मग मी काय करतो, 592 भागिले 37. बघा 37 एके 37, 37 एके 37, ठीक आहे, पुन्हा 37 सक्क, म्हणजे xची किंमत किती आली, 16. बरं, आता हे करत असताना मी काय करणार आहे, पहिली संख्या बघा, पहिली संख्या किती आहे, 15x, म्हणजे 15 गुणिले 16, 15 सक्क 90, 15 एके 15 आणि 9 24, म्हणजे पहिली संख्या आली 240. दुसरी 7x आहे, म्हणजे 7 गुणिले 16, 16 सत्ते 112. पुन्हा 6x आहे, 6x म्हणजे 6 गुणिले 16, 16 सक्क 96, आणि चौथी संख्या किती आहे इथं, 9x आहे, म्हणजे 9 गुणिले 16, 16 9 144. माझ्याकडे काय मिळाल्या, यातल्या 4ही संख्या मिळाल्या. आता मधल्या दोन संख्यांमधील फरक काढायचा आहे. मधल्या दोन संख्या म्हणजे या दोन संख्या बरोबर. या दोन संख्यांमधील काय काढायचं आहे, मला फरक काढायचा. मग आता 112 वजा 96. बघा 12तून 6 गेले 6, उरले तर 1, म्हणजे किती आले 16, म्हणजे किती असेल तो फरक 16. हे माझं काय असेल, उत्तर असेल. पुढे बघा पुन्हा दोन संख्यांचे गुणोत्तर. दोन संख्यांचे गुणोत्तर 3:2 आहे. जर त्यांच्या वर्गातील फरक 45 असेल तर त्या संख्या शोधा. पुन्हा 3:2 काय झालं, गुणोत्तर झालं बरोबर. मग पहिली संख्या किती असेल, आपण काय करतो, त्याची समानपट x मानतो, म्हणून पहिली संख्या आली 3x. बरं, दुसरी संख्या किती आहे, दुसरं गुणोत्तर आहे 2, पण जेव्हा आपण x जोडतो तेव्हा ती संख्या होती. बरं, आता काय दिलेलं आहे बघा इथं, त्यांच्या वर्गातील फरक म्हणजे 3x वर्ग अधिक 2x म्हणजे 3. बघा हे वर्ग मांडत असताना आपल्याला कसं मांडायला लागतं बघा,
3x म्हणजे या पूर्ण संख्येचा वर्ग वजा फरक दिला आहे ना, फरक दिला फरक, म्हणून मी काय करतो इथं वजा बघा 2x या सगळ्यांचा वर्ग यांच्या वर्गातील फरक हा 45 आहे. मग आता 3x यात पूर्ण संख्येचा वर्ग आहे, याचा अर्थ 3x वर्ग नाही येणार, तर एक चल जे आहेत ते 3चा सुद्धा वर्ग होणार, म्हणजे 9चा सुद्धा 9x वर्ग, म्हणजे 3चा सुद्धा इथे वर्ग होत असतो आणि 1चा सुद्धा वर्ग होत असतो, कारण ही पूर्ण संख्या आहे 3x. इथं फक्त 3x म्हणजे 3x वर्ग असं होत नाही, लक्षात आलं. मग आता तसंच 2x कंसाचा वर्ग आहे, म्हणून 2चा वर्ग 4, xचा वर्ग x वर्ग, यांच्यातला फरक आला 45. बघा आता 9x वर्ग वजा 4x वर्ग म्हणजे किती आलं 5x वर्ग बरोबर 45. आता x वर्ग बरोबर काय आलं 45 भागिले 5 म्हणजे 5 9 45, म्हणजे x वर्ग बरोबर किती आला 9 आला. पण मला xची किंमत पाहिजे 9चं वर्गमूळ 3, म्हणून xची किंमत किती आली 3 आली. बरं आता काय करायचं आहे त्या संख्या शोधायच्या. मग बघा इथं पहिली संख्या आपण बघितली होती, काय पहिली संख्या किती होती 3x आणि दुसरी संख्या किती होती 2x बरोबर. मग आता 3x म्हणजे 3 गुणिले x, xची किंमत आहे 3 म्हणून 3 त्रिक 9, म्हणून पहिली संख्या झाली 9. दुसरी संख्या 2 गुणिले x, xची किंमत आहे 3 म्हणून 2 त्रिक 6, म्हणून दुसरी संख्या झाली 6. हे सोपं आहे, हे अशा पद्धतीनं आपल्याला उत्तर मिळून जातं. पुन्हा बघा इथे काय विचारलं आहे, दोन संख्यांचं गुणोत्तर 4 असतात. लगेच आपण लक्षात ठेवायचं दोन संख्यांचं गुणोत्तर 4 7 आहे. पहिली संख्या 4x, दुसरी संख्या बघा दुसरी संख्या 7x. ओके, पहिली संख्या 4x, दुसरी संख्या 7x. बरं प्रत्येक संख्येत 4 मिळवल्यास बघा प्रत्येक संख्येत म्हणजे या संख्येत 4x अधिक 4 याच्यातसुद्धा मी मिळवतो आणि 7x याच्यातसुद्धा 4 मिळवतो. या दोन्ही संख्येत 4 मिळवल्यास तयार होणाऱ्या नवीन संख्येचे गुणोत्तर 3/5 आहे. बरं मी आधीच सांगितलं होतं गुणोत्तर म्हणजे काय असतं, या दोघांचा भागाकार असतो. कशा कशाचा, आता इथं 4x अधिक 4 आहे आणि 7x अधिक 4 यांचं गुणोत्तर म्हणजे यांचा काय येतो भागाकार. मग यांचा भागाकार म्हणजेच काय आहे नवीन गुणोत्तर 3/5. बघा हे समजलं का, कारण का गुणोत्तर म्हणजे काय असतो भागाकार. आता हे फक्त आपण जरासं इथे व्यवस्थित मांडून घेऊया. 4x अधिक 4 छेद 7x अधिक 4 बरोबर 5/9. बरं आता हे 9 इकडं भागाकारात आहे, इकडे जाताना गुणाकारात येणार, म्हणजे 9 कंसात 4x अधिक 4 बरोबर 5 कंसात 7x अधिक 4. बरं आता जेव्हा कंस राहतो याचा अर्थ असा होतो की 9ने 4xला सुद्धा गुणायचं असतं आणि या 9नं या 4ला सुद्धा गुणायचं असतं. सेम तसंच 5नं या 7xला सुद्धा गुणायचं असतं आणि 5नं या 4ला सुद्धा गुणायचं असतं बरोबर. मग आता बघा म्हणजे 5नं या 7xला सुद्धा गुणायचं आणि 5नं या 4ला सुद्धा गुणायचं. मग आता मी काय करतो 9नं 4xला गुणतो, 9 चोक सॉरी इथं 3/5 आहे ना, आपण 5/9 कुठलं घेतलं 3/5 आहे, इथं 3/5 आहे म्हणजे हे 5 इकडं आलं बघा, हे 5 इथं आलं आणि हे 3 इथं आलं. बरं या 5नं मी 4xला गुणतो, 5 चोक 20x अधिक 5 चोक 20 बरोबर 3 7 21x अधिक 3 चोक 12. बरं x मी एका बाजूला घेतो, इथं 21x हे 20x आहे, पलीकडे गेल्यानंतर काय होतं वजा 20x, इथं 20 अधिक आहे, ए अधिक 12 आहे, इकडे येताना वजा 12 होतं. 20मधून 12 गेलं 8 आणि 20xमधून 20x गेले x, म्हणजे xची किंमत किती आली 8. बरं आता आपल्याकडे काय होत्या दोन संख्या होत्या बघा. पहिली संख्या होती 4x, म्हणजेच मी काय करणार 4 गुणिले 8 4 8 32. आणि दुसरी संख्या बघा दुसरी संख्या 7x, म्हणजे 7 गुणिले 8 7 8 56. बघा मग पहिली संख्या आली 32, दुसरी संख्या आली 56. सोपं आहे. पुढे बघा पुन्हा आता इथं बघा थोडंसं इथं आपल्याला
काळजीपूर्वक बघावं लागेल. काय, एकूण रकमेपैकी एकडे 0.6 पट आणि बीकडे 2/5 पट रक्कम आहे. बघा, एकडे 0.6 पट आणि बीकडे 2/5 पट रक्कम आहे. जर बीपेक्षा एकडे 560 रुपये जास्त असतील तर दोघांकडील एकूण रक्कम किती रुपये? सेम उदाहरण आहे. बघा, एकडे किती आहे? 0.6 पट. 6 पट म्हणजेच त्याचं गुणोत्तर असतं. आता बीकडे इथं काय दिलं? दशांशचिन्हात दिलं आणि इथं काय केलं? 2/5 म्हणजे अंशाने छेदाच्या रूपात दिलं. आपण काय करायचं? हे सुद्धा आपण दशांशचिन्हात घ्यायचं. म्हणजे 500.25 म्हणजे बीचं किती आलं? 0.4. एचं किती आलं? 0.6. म्हणजे ए आणि बी यांचं गुणोत्तर किती आलं? 0.6 0.4. मग माझ्याकडे आता गुणोत्तर आहे तर मी संख्या बघतो. बघा, मग एची किंमत किती झाली? 0.6x. का? कारण आपण एक्स जोडल्यानंतर ती संख्या तयार होते, आपण बघितलेलं आहे. आणि बीची किंमत किती झाली? 0.4x. बरोबर. बरं, आता पुढं काय दिलं आहे? बीपेक्षा एकडे 560 रुपये जास्त आहेत. कुणाकडे जास्त आहेत? बघा, बीपेक्षा एकडे म्हणजे एकडे जास्त आहेत, बीकडे कमी आहेत. जास्त म्हणजे यांच्यातला फरक जो आहे तो त्यांनी किती दिलेला आहे? 560 दिलं. का? कारण इथं सरळ सरळ म्हटलं. बरं, मग आता याची किंमत किती? 0.6x वजा बीची किंमत किती? 0.4x. यांच्यातला फरक किती आहे? 560. बरं, 0.6x वजा 0.4x म्हणजे किती आलं? 0.2x बरोबर 560. बरं, एक्सची किंमत म्हणजे काय आलं? 560 छेद 0.2. आता काय करायचं असतं आपण? जेव्हा छेदात दशांशचिन्ह असतात तेव्हा दशांश चिन्हानंतर जेवढी घरं तेवढे वर एक शून्य वाढवायचं आणि खालचं दशांश चिन्ह काढून टाकायचं. म्हणजेच काय येणार आहे? बघा, एक्स बरोबर 560 दशांशचिन्हानंतर वर एक घर आहे म्हणून मी एक शून्य वाढवतो आणि खालचं दशांश चिन्ह काढतो. म्हणजे 5600 भागिले 2. बे के बे, बे दोन्ही 4, बे आठी 16, 00. म्हणजे एक्सची किंमत किती आली? 2800. बरं, ही एक्सची किंमत आहे 2800. मला काय पाहिजे आहे? बघा, तर दोघांकडील एकूण रक्कम. आता दोघांकडील एकूण रक्कम बघा, एकडे किती आहे? 0.6x. बीकडे किती आहे? 0.4x. म्हणजेच किती झाले? हे 1.0x. 1.0 म्हणजेच काय झाली? 1x किंमत झाली. मग आता 1xची किंमत आपण डायरेक्ट इथं काढली ना, 2800. म्हणून दोघांच्याकडे किती रुपये असतील? तर दोघांकडे मिळून 2800 रुपये असतील. समजा इथं जर एचं विचारलं असतं तर मी काय केलं असतं? एचं 0.6 गुणिले 2800 केलं असतं. समजा बीचं पाहिजे असतं तर 0.4 गुणिले 2800 केलं असतं. बरोबर. पण इथं डायरेक्ट दोघांकडे विचारले म्हणून मी डायरेक्ट उत्तर काढतो. आता इथं बघा, 782 ही संख्या 782 संख्या 1/2, 2/3 आणि 3/4 या प्रमाणात विभागली असता पहिली संख्या कोणती? पुन्हा बघा, यांचं गुणोत्तर दिलं 1/2, 2/3, 3/4. हे यांचं गुणोत्तर आहे. मग आपण यांची काय म्हणू? याची आपण समानपट म्हणू. किती म्हणायची समानपट? x. म्हणून बघा, पहिली संख्या काय झाली? 1/2x. दुसरी संख्या काय झाली? 2/3x. तिसरी संख्या काय झाली? 3/4x. बरं, या सगळ्यांची काय झाली? बेरीज. का? कारण ही विभागली ना. यांची बेरीज किती असेल? 782. बरं, आता हे करत असताना मला काय करायचं आहे? बघा, छेद समान करायचे असतं. का? कारण अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी करताना मला छेद समान पाहिजे. आता हे छेद समान कसे करायचे? छेद समान करणं सोपं आहे. आपण अपूर्णांकामध्ये बघितलेलं आहे. छेदात बघा 2 आहे, 3 आहे, 4 आहे. एक अशी संख्या घ्यायची की ज्याला तिघांनीही भाग जाईल. आता हे कसं बघायचं की जी मोठी संख्या आहे तिचा पाडा म्हणत जायचा आणि मग एक कुठली तरी संख्या अशी येते की जिथे तिघांनाही भाग जातो. आता बघा, 4 2 8, 4 3 12, 12ला तिघांनीही भाग जातं म्हणून मी छेद 12 कहू. बरोबर. आता छेद 12 केला म्हणजे 2चं 12 केलं म्हणजे 6 पट केली. म्हणून अंशाची पण 6 पट करायचं. म्हणजे इथं किती आलं? 6x. छेदाचे 3चे मला 12 करायचे आहेत म्हणजे 3 चोक 12 करायचे आहेत. मग अंशाचे पण मी 4 पट करणार. अंशाचे पण 4 पट करणार. किती आलं? 2 चोक 8 आणि आहे असा x. पुन्हा 4चे 12 म्हणजे 4 त्रिकम 12, 3 पट केली. 3चे पुन्हा 3 पट, 3 त्रिकम 9 आणि x आहे. या सगळ्यांची बेरीज किती आली? 782. बरं, आता जेव्हा अपूर्णांकाचा छेद असतो
त्या गुणोत्तराचा छेद असतो तेव्हा तो छेद डायरेक्ट काय करायचा कट करून टाकायचा. तरी जर गुणोत्तरात छेद असेल तर पण हा छेद काय पाहिजे समान करायचा. डायरेक्ट 2 3 4 कॅन्सल नाही करायचं. छेद समान केल्यानंतर तो कट बरोबर. मग आता काय राहिलं बघा पहिली संख्या घेताना इतकं गुणोत्तर घ्यायचं. आपण जिथे छेद काढून टाकतो बघा जेव्हा अपूर्णांकाचा गुणोत्तर असतो तेव्हा जिथे आपण छेद काढून टाकतो सारखेच बघा पुढचं उदाहरण सेम आहे. एका त्रिकोणाच्या 3 बाजू 1 ते 2 त्रिकोणाची परिमिती 52 बघा 1 ते 2 1 ते 3 हे काय आहे गुणोत्तर. मग त्यांची आपण काय करू समान पट एक संख्या 1 1 ते 2 अधिक 1 1 ते 3 म्हणजे 1 ते 3 परिमिती म्हणजे काय असते सर्व बाजूंची बेरीज. म्हणजे काय असते सर्व बाजूंची बेरीज असते. सर्व बाजूंची बेरीज किती आहे बरोबर. मग आता पुन्हा बघा माझ्याकडे काय काय शिल्लक अधिक 1 अधिक 4 आहे बरोबर का कारण आपण एक लिहिलं नाही तरी चालतं. मगाशी आपण जसं केलं तसं आता मला छेद समान करून घ्यायचा आहे म्हणजे तो छेद निघून जाईल. पुन्हा छेद समान करायचा म्हणजे काय आहे बघा छेदात 2 आहे 3 आहे 4 आहे या तिघांनाही भाग जाणारी एक संख्या बघायची. ती कशी बघायची जी मोठी संख्या आहे तिचा पाडा म्हणायचा बघा 4 त्रिकम 12 12ला तिघांनीही भाग जातो. मग आता पुन्हा छेद समान करून घ्यायचे म्हणजे काय 2चा मी छेद 12 करतो म्हणजे किती पट केली 6 पट. मग एक्सची 6 पट 6x अधिक 3चं 12 म्हणजे 3 चौक 12 4 पट केली म्हणून एक्सची 4 पट 4x. पुन्हा 4चं 12 केलं म्हणजे 3 पट केली म्हणून इथं 3x बरोबर 52. आता छेद समान केला छेद निघून जातो म्हणजे शिल्लक काय राहतं 6x अधिक 4x अधिक 3x बरोबर 52. बरं 6 4 10 10 3 13x 13x बरोबर 52. x बरोबर 52 भागिले 13 म्हणजेच एक्सची किंमत किती आली बघा एक्सची किंमत आली 4. बरं काय विचारलं उत्तर असणार आहे. पुढे बघा 2 संख्यांचे गुणोत्तर 8:5 आहे. प्रत्येक संख्येतून 6 कमी केल्यास तयार होणाऱ्या संख्येचे गुणोत्तर 5 होईल. तर मूळच्या संख्या बघा आपण हे उदाहरण बघितलं बघा गुणोत्तर 8:5 म्हणून पहिली संख्या 8x दुसरी संख्या 5x बघा. आता याच्यातून पहिल्या संख्येतून पण मी 6 वजा करतो आणि दुसऱ्या संख्येतून मी 6 वजा करतो आणि यांचं गुणोत्तर म्हणजे यांचा भागाकार असतो. किती येणार आहे 5/3 3 कंसात 8x वजा 6 बरोबर 5 कंसात 5x वजा 6. बरं आता हे कंसातून कसं सोडवायचं 3 गुणिले 8x 3 वजा 3 गुणिले 6 तसंच 5ने 5xला सुद्धा गुणायचं आणि या 6ला सुद्धा गुणायचं. मग काय होईल 3 8 24x वजा 3 संग 18 बरोबर 5 5 25x
वजा 5 सक्क 30. मग आता बघा मी x एका ठिकाणी घेतो म्हणजे काय होतो 25x वजा 24x. हे वजा 30 इकडं आलं तर अधिक 30 वजा 8 म्हणजे किती आलं x बरोबर 12. बरं माझ्याकडे काय मिळालं उत्तर x बरोबर 12. पण विचारलंय काय बघा मूळच्या संख्या. पहिली संख्या किती होती 8x म्हणजे 8 गुणिले x ची किंमत किती आहे 12. 12 8 96. पहिली संख्या आली 96. दुसरी संख्या किती आहे 5. 5x म्हणजे 5 गुणिले 5 गुणिले x ची किंमत आहे 12 म्हणजे 12 म्हणजे 7. दुसरी संख्या किती आली 7. पहिली संख्या किती आली. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपण आज गुणोत्तर प्रमाणचा भाग 1 बघितलेला आहे. ठीक आहे. आपण पुढच्या भागामध्ये गुणोत्तर प्रमाण भाग 2 बघूया. ठीक आहे. थँक्यू.